नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। त्यासाठी या पुऱ्या मी विकत आणलेल्या आहेत। ही पुदिन्याची पुरी आहे। आमच्या इथे अशा पुदिन्याच्या पुऱ्या मिळतात। ही पुरी आपण नुसती पण खाऊ शकतो, एकदम टेस्टी पुरी असते। फक्त हे पाकिट असतं 50चं। तर या पुऱ्या मी आणून ठेवल्या आहेत। मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे, आपला एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला, पुदिन्याची पानं निवडून ठेवली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, हा खजूर भिजत टाकलेला आहे मी सकाळी। आपल्याला संध्याकाळी पाणीपुरी करायची तर आपण सकाळपासून ही तयारी करावी लागते। कोथिंबीर निवडायची, पुदिन्याची पानं काढायची, हे खजूर भिजायला घालायचा, इथे चिंच पण भिजत घातली आहे। आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने एकदम सांगत आहे। मी पाणी एकच बनवते। आता हे चिंच, खजूर हे सर्व मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे। कोथिंबीर, पुदिना, मिरच्या आणि आलं हेही मिक्सरमधनं मी काढून घेणार आणि एका मोठ्या वाडग्यात एकच पाणी बनवणार। याच्यामध्ये खजूर घातला आहे, पण मी गूळही घालते। गूळ तुम्हाला किती घालते ते तुम्हाला जेव्हा मी गूळ घालेन पाण्यात तेव्हा मी तुम्हाला दाखवत आहे। याचं प्रमाण असं काही नाही, सर्व अंदाजाने करायचं आपापल्या। चला तर मग आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया। सगळे एकच पाणी बनवायचं आहे, तिखट आणि गोड। त्याच्यासाठी चिंच शिजवायला लागत नाही। ही बघा, चिंच मी सकाळी भिजायला घातली आहे। आता चिंच आणि गूळ असं मी मिक्सरमधनं काढणार। तुम्हाला गूळ घालताना मिक्सरच्या भांड्यात मी दाखवते। साधारण आपण एवढी चिंच घेतली आहे की नाही, त्याला हे साधारण एवढाच गूळ लागेल। म्हणजे मी 1 वाटी चिंच घेतली होती तर 2 वाट्या मी गूळ घेणार आहे, कारण खजूर आपण घेतलेला आहे। खजूर हा गोड आहे। आता या खजुराच्या पहिल्या बिया काढूया आणि मग सर्व मिक्सरला लावून घेते आणि मग तुम्हाला मी एकदम पाणी दाखवणार आहे। पाणीपुरीचं पाणी। मूग शिजायला लावले आहेत, हिरवे मूग पण भिजत आधीच घातलेले होते आणि मूग शिजून तयार आहेत। चला आता आपण खायचे आहे पाणीपुरी। आपण हा पहा, खजूर आता मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे आणि तो गाळण्यातनं गाळून घेतलेला आहे। खजुराच्या सर्व बिया काढायच्या आहेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात चिंच घालून घेतले आहे आणि त्याच्यातच आपण गूळ घालून घ्यायचा आहे आणि आता हे फिरवून घ्यायचं आहे। मग पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आलं असं फिरवून घ्यायचं आहे। गूळ मी आमटीच्या 2 वाट्या एवढं घेतलेलं आहे। अंदाजाने घ्यायचं आहे तुमच्या। तुम्ही पाणीपुरी किती करणार त्याच्या अंदाजाने हे पाणी बनवायचं आहे। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। आता आपण कोथिंबीरीचं वाटण बघायचं आहे। कोथिंबीर वाटून घ्यायची आहे, पुदिना वाटून घ्यायचा आहे। ही पहा, कोथिंबीर घालून घेतली आहे, पुदिना पण घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये 1-2 चमचे मी जिरं घालत आहे आणि या मिरच्या आणि आलं धुतलेलं असं घालून घेतलं आहे। आता ह्याच्यात पाणी घालूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा मंडळी, आपण हे खजूर काढून घेतलेलं आहे, चिंच आणि गूळ असं काढून घेतलेलं आहे आणि हे कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं असं काढून घेतलं आहे। आता तुम्हाला जर गोड पाणी आणि तिखट पाणी वेगळं करायचं असेल तर ह्या पाण्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे, आपलं मीठ घालायचं आहे साधं आणि पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे की हे तिखट पाणी तयार होईल। आणि हे 2 चिंच, गूळ आणि खजूर एकत्र करून हे वेगळं ठेवायचं की ही गोड चटणी म्हणून होऊ शकते। आता मी एकत्रच पाणी करणार आहे, पण हे एवढं सगळं मी घेणार नाही। याच्यातलं थोडं थोडं घेऊन एक पाणी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। हे पहा मंडळी, आपण आता हे एकच पाणी बनवून घेतलेलं आहे। मी तुम्हाला वेगवेगळं पाणी आता दाखवलेलं आहे आधी। ते सर्व एकत्र करून ह्याच्यात मीठ घातलं आहे आणि पाणीपुरीचा एव्हरेस्टचा मसाला घातला आहे। हे असं पाणी तयार झालं आहे। मूग शिजवून घेतले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं आहे। मुगाला मोड आले नाही आहेत, पण मी तसेच शिजवले आहेत आणि ह्या पुऱ्या आहेत। आता माझा मुलगा दीपक तुम्हाला पाणीपुरी खाऊन दाखवणार आहे। आता दीपक तुम्हाला पाणीपुरी खाऊन दाखवत आहे। पाणीपुरी एकदम उत्कृष्ट झाली आहे। असं तुम्ही एकच पाणी घरी बनवा
आपण बाहेर खातो तेव्हा भैया टैयाकडे आपण गोड पाणी तिखट पाणी असं करतो, पण मी घरी नेहमी एकच पाणी बनवते. तुम्हाला ही जर आयडिया आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. किचनमधला पसारा बघू नये. आज आमच्याकडे पाणीपुरी पार्टी आहे बच्चा कंपनीला. मस्त झाले का नाही? अजून एक खाऊन दाखव. तोंडाला सुटेल की हो पाणी तुमच्या, पण असू द्या. तुम्ही अशी पाणीपुरी बनवा आणि आपापल्या घरी खावा. असं एकच पाणी बनवायचं म्हणजे आपल्याला जास्ती मेहनत पडत नाही. गोड पाणी द्या, तिखट पाणी द्या. मस्त झालंय. धन्यवाद. चला, ही पाणीपुरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. हे पहा, आपण एकच पाणी केलंय ते तुम्हाला इथे दाखवून परत एकदा घेतला आहे. असा रंग येतो. हा पहा, एकदम झकास पाणी होतं. एकच पाणी करायचं.